वर्ग 5वीतील परिसर अभ्यास भाग 1 यामधील पहिला धडा आपली पृथ्वी आपली सूर्यमाला हा आपण आज शिकणार आहोत. मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते. रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात. कधी पाहिले आहेत का तुम्ही की चांदण्या रात्री निरभ्र आकाशामध्ये दिसतात? त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. काही चांदण्या मोठ्या आणि ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान आणि अंधुक दिसतात, है की नाही? आपण चांदण्याकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात. पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत. म्हणजे लुकलुकणे म्हणजे बंचालू ज्या पद्धतीनं होतात तशा आपल्याला त्या वाटतात. आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो. आणि याशिवाय इतर तारे आणि ग्रह हे देखील आपण पाहतो. या सर्व खगोलीय वस्तू आहेत. आता साधारण एका आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचे निरीक्षण करा. आणि हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्यांच्या आधारे करा. खगोलीय वस्तूंचे रंग, त्यांचे आकार, त्यांच्या प्रकाशाची प्रखरता म्हणजे ते लुकलुकण्याचे त्यांचा प्रकार, त्यांच्या स्थानातील बदल. दोन्ही निरीक्षणाच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढा आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे लक्षात घ्या. आता पहिला आपण मुद्दा बघू, तारे. तारे कशाला म्हणायचं? ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. म्हणजे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात म्हणजे ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो. सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा आणि तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत. म्हणजे चांदण्या ह्या दिवसाही आकाशात असतात पण सूर्याचा प्रकाश प्रखर असतो त्यामुळं दिवसा आपल्याला त्या चांदण्या दिसत नाही. आणि ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. बघा, ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, ताऱ्याकडून मिळतो आणि त्या स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. सूर्यमाला. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. आपली जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. आणि पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. 7. त्यामध्ये बघा, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत. कोणकोणते? पृथ्वीशिवाय म्हणजे पृथ्वी आहेच. बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. बघा, सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. आता बघा, सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू कोणकोणत्या ते आपल्याला बघायचे. नंबर 1, उपग्रह.
काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. म्हणजे जे काही ग्रह आहेत त्या ग्रहाभोवती काही खगोलीय वस्तू परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता फिरता कुठं पृथ्वीभोवती फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. पृथ्वीचा उपग्रह कोणता? चंद्र. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपापल्या उपग्रहासह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. म्हणजे सूर्याभोवती ते ग्रह फिरतात आणि त्या ग्रहासोबत ते उपग्रह सुद्धा फिरत असतात. दुसरा आहे बटुग्रह. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. यात प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. पुढचा लघुग्रह. लघु म्हणजे लहान. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा मोठा वाटतो. खाली आपल्याला सूर्यमालेची आकृती दिली आहे. त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू आणि त्यांच्या कक्षा दाखवल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो. इथं आपल्याला चित्रात दिसेल. पुढचा मुद्दा आहे गुरुत्वाकर्षण. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजे आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. खगोलीय ज्या वस्तू आहेत त्यांना एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची, आकर्षित करण्याची जी शक्ती आहे त्याला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रहही ग्रहाभोवती परिभ्रमण करतात. आता पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात बघा. झाडावरून गळलेली पाने, फुले आणि फळे, डोंगरावरून सुटे झालेले खडक आणि आकाशातून येणारा पाऊस. हे तिन्हीचं उत्तर हे पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात आणि एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते. म्हणजे झाडावरून गळलेली पानं, फुलं, फळं, डोंगरावरून सुटे झालेले खडक आणि आकाशातून येणारा पाऊस हे कुठं जमिनीवरच येऊन पडतं. आता इथं एक अवकाश म्हणजे काय? ग्रह, तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश. यालाच अंतराळ म्हणतात. पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तिथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटे. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र म्हणतात. माहित आहे का तुम्हाला? भारतीय अवकाश मोहीम, भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO म्हणजे त्याला इस्रो असं म्हणतात. त्याचा लॉंग फॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. चांद्रयान-1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम MOM मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे.
5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले आणि हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे. भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये माणसं नव्हती त्या यानामध्ये. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत. दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात. त्याचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते आणि रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेत वेगाने ढकलला जातो. अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयानाने कायमच्या अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहावर उपग्रहावर उतरवली जातात. बघा, काही अवकाशयानं कायमचे तिथंच राहतात अंतराळात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहावर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जातात, त्यांना अंतराळवीर म्हणतात. सायंटिस्ट, अंतराळवीर. भारतीय अंतराळवीर तुम्हाला माहीत आहे का? बघा, राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर होत. इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. आता तुम्ही माहिती मिळवा की भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांचे कार्य काय होते ते. तुम्ही मोबाईलवरून नेटवरून ती माहिती शोधू शकता. कृत्रिम उपग्रह, शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी, खनिज संपत्तीचा शोध घेणे हे संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. कृत्रिम उपग्रह कशासाठी वापरतात? शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी, खनिज संपत्तीचा शोध घेणे, संदेशवहन इत्यादीसाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात आणि कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात. लक्षात ठेवा, पृथ्वीसारखी सजीवसृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळं आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीवसृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते. आता आपण काय शिकलो? सूर्य हा तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्य, त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी, इतर 7 ग्रह, उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते. त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात.